Like, subscribe, and get notified. गोव्याचं जे काही बदललेलं स्वरूप आहे त्याचं श्रेय फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला जातं, आपल्या सरकारला जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, गोव्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, गोव्याला एक आधुनिकता मिळाली आणि खऱ्या अर्थानं एअरपोर्टपासनं तर वेगवेगळ्या सेतूंपर्यंत हे जे काही काम झालं आहे, गेल्या 10 वर्षातलं 15 वर्षातलं जे काही आपलं काम आहे हे सगळं बघितल्यानंतर अक्षरशः एखादा व्यक्ती थक्क होईल अशा प्रकारचं काम गोव्यामध्ये झालं आहे. आणि म्हणूनच गोव्याच्या जनतेने देखील भरभरून आशीर्वाद आपल्या भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे आणि पुढेही मिळणार आहे, हा मला विश्वास आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही 2026 मध्ये पूर्ण करू, पण अध्यक्ष म्हणाले की नाही, 2026 नाही, आम्ही 2025 मध्येच हे कार्यालय पूर्ण करू. त्यामुळे मला विश्वास आहे की आता 25 मध्ये करा किंवा 26 मध्ये करा, पण 27 ला आम्ही इलेक्शन करता येऊ त्यावेळेस याच कार्यालयात राहू, एवढं मात्र आपल्याला निश्चितपणे सांगतो. एकीकडे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी सातत्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे त्याला विरोध करणाऱ्यांनी आता आपली रणनीती बदलवलेली आहे. आता त्यांची रणनीती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही पूरक नाही आहे. आता त्यांची रणनीती एकच आहे, समाजामध्ये अराजक तयार करायचं. सर्व प्रकारची अराजकता कशी तयार करता येईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललाय. आज आपण पाहतोय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपोजिशनचा चेहरा, विरोधी पक्षाचा चेहरा जरी राहुल गांधी असले तरी देखील निवडणूक काँग्रेस पार्टी किंवा इतर पार्ट्या लढत नव्हत्या. ही सगळी निवडणूक वेगवेगळे फोर्सेस लढत होते आणि हे कुठले फोर्सेस होते? हे अराजक मजवणारे फोर्सेस होते, ज्यांना एनार्की हवी आहे असे एनार्किस्ट फोर्सेस होते, जे सगळे एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक प्रकारे खोटा नरेटिव्ह तयार करत होते, लोकांमध्ये अविश्वासाची भावना तयार करत होते, लोकांमध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी तयार करत होते. आणि म्हणून देशामध्ये अराजकता माजवणारे जे फोर्सेस आहेत हे सगळे फोर्सेस आता काँग्रेस आणि त्याच्या अवतीभोवती एकत्रित झाले आहेत. Watch on Herald TV.